नोटाबंदी ज्यावेळी केली त्यावेळेला बँकेच्या दारात हजारो लोक ठिकठिकाणी 2-3 दिवस राहिले आणि त्याच्यामध्ये एकट्या महाराष्ट्रामध्ये 700 लोक मृत्युमुखी पडले. हे चित्र आपण महाराष्ट्रात पाहिलं. त्याचा अर्थ एकच आहे की महागाई असो, अनेक प्रश्न असो, या संबंधीचे दिलेली आश्वासनं वाढली नाहीत. आणि याउलट त्या काळामध्ये त्यांनी काही भाषणं केली त्याची माहिती तेव्हा लोकांना नसेल. आणि मुद्दाम त्यांचं मनमोहन सिंग प्रधानमंत्री असतानाचं मोदींचं भाषण हे काढत होतं. ते भाषण काय याचे तेव्हा वाचून दाखवतो. आज प्रधानमंत्री यहाँ आए थे, लेकिन प्रधानमंत्री महंगाई का मां बोलने के लिए तैयार नहीं है, महंगाई का मां बोलने के लिए तैयार नहीं। इनका अहंकार इतना है, महंगाई के लिए एक शब्द बोलने को तैयार नहीं है। मरो तो मरो, आपका नसीब। अरे गरीब के घर में चूल्हा नहीं जलता है, बच्चा रात रात रोता है, मां आंसू पी के सोती है, और देश के नेताओं को गरीब की परवाह तक नहीं है। ये गरीबी का हाल कर दिया है। 4 तारीख को वोट करने जाए तो जरा घर में जो गैस सिलेंडर है ना, उसको जरा नमस्कार करके जाइए। हे त्यांचं 2014चं भाषण आणि आज दिलेला शब्द फाळला नाही. सामान्य माणसाची महागाईची सुटका केली नाही आणि शिवाय आम्हाला लोकांना घालतात. 10 वर्षात तुम्ही काय केलं आणि राज्य सुद्धा केलं. आम्ही विरोधी पक्षात आणि दबावाला वाटता. याचा अर्थ एकच आहे की मोदी हे दिलेले शब्द पाळत नाही. आता अनेक गोष्टी सांगतात मी हे करणार आहे, ते करणार आहे, ते करणार आहे. आपल्याकडे एक म्हण आहे ती म्हण अशी लवाराच्या घरचं अवतार जेवल्याशिवाय खरं नाही. म्हण माहिती आहे का तुम्हाला? लवाराच्या घरचं अवसान जेवल्याशिवाय खरं नाही. आणि आज ती त्या ठिकाणची होती. ही स्थिती आज मोदी साहेबांनी या देशामध्ये केली. आम्ही सतत असं सांगतोय की मोदींच्या राजवटीमध्ये सामान्य माणसाचा जो अधिकार आहे त्या अधिकारावर संकट यायची शक्यता आहे. आणि ते का सांगतोय हे? आज तुम्ही दिल्लीसारखं राज्य बघितलं. दिल्लीच्या राज्यामध्ये अरविंद केजरीवाल नावाचे ग्रस्त तिथे मुख्यमंत्री आहेत. ते गेले 3 वेळेला निवडून येत आहेत. देशाच्या राजधानीमध्ये त्यांचं काम उत्तम आहे. त्यांनी शाळा सुधारल्या, शिक्षणाची व्यवस्था केली, आरोग्याची व्यवस्था केली, गावाचा दिल्लीचा चेहरा बदलला. इतकं उत्तम काम त्यांनी केलं. पण केंद्र सरकार सहकार्य करत नाही म्हणल्यावर त्यांनी मोदींच्या टीका टिप्पणी केली. आज त्या मुख्यमंत्र्याला तुरुंगामध्ये टाकलेलं आहे. राज्याच्या देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री तुरुंगामध्ये आहे. आणि ही स्थिती आहे रांचीला. रांची झारखंड राज्य, आदिवासींचं राज्य, आदिवासी मुख्यमंत्री, आदिवासींच्याकडे केंद्र सरकार लक्ष देत नाही म्हणून त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. आज तो आदिवासी मुख्यमंत्री तुरुंगामध्ये टाकलेला आहे. याचा अर्थ एकच आहे की इंग्रजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं धरपकडी होत होत्या
लोकांना संघर्ष करायला लागत होता. आज ती अवस्था मोदी साहेबांनी या देशामध्ये केलेली आहे आणि म्हणून त्यांचं सगळं कामकाज हे हुकुमशाहीच्या दिशेने चाललेलं आहे. कुठलंही भाषण करा, जवाहरलाल नेहरूंचा टीका, इंदिरा गांधींचा टीका, राजीव गांधींचा टीका, त्याची एकही व्यक्ती हयात नाही. त्यांनी देशासाठी काम केलं. स्वातंत्र्याच्या आधी महात्मा गांधींचा विचार स्वीकारून जवाहरलाल नेहरूंनी आयुष्याची 10 वर्ष 11 वर्ष इंग्रजांच्या तुरुंगामध्ये घालवली. नंतर 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि स्वातंत्र्य मिळवल्याच्या नंतर हा देश लोकशाहीच्या दिशेने चालण्याची एक पद्धती या देशामध्ये आणली. ही गोष्ट आपण कधी विसरू शकत नाही. आणि त्या जवाहरलाल नेहरूंना आजचे प्रधानमंत्री टीका-टिप्पणी करतात. त्याच काळाच्या सगळ्या नेत्यांच्यावर त्यांची टीका-टिप्पणी चालू. या देशामध्ये मी अनेक प्रधानमंत्री पाहिले. मी इंदिरा गांधींना पाहिलं, राजीव गांधी ज्यावेळेला प्रधानमंत्री होते त्यावेळेला मी लोकसभेत होतो. नंतरच्या काळामध्ये नरसिंहराव झाले, देवेगौडा झाले, गुजराल साहेब झाले, मनमोहन सिंग साहेब झाले, अनेक प्रधानमंत्री झाले. पण या सगळ्यांनी देशाचा विचार केला. हा पहिला प्रधानमंत्री आहे तो देशाचा विचार करत नाही. लोकांच्यामध्ये संघर्ष कसा वाढेल याची काळजी घेतात. गेले 2 दिवस त्यांनी भाषणं केली आणि भाषणं करून अल्पसंख्याकांच्या टीका केली. हा देश हिंदूंचा जसा आहे तसा मुस्लिमांचा आहे. हा देश मुस्लिमांचा जसा आहे तसा ख्रिश्चन लोकांचा आहे. हा देश ख्रिश्चन लोकांचा जसा आहे शीख लोकांचा सुद्धा आहे. या सगळ्यांना घेऊन हा शक्तिशाली देश बनण्याचं स्वप्न आपल्या सगळ्यांचं होतं. आणि कुणी प्रधानमंत्री असते तर त्यांची जबाबदारी ही आहे की या सगळ्यांना एकत्र ठेवायचं, त्यांचं दुःख असेल ते दूर करायचं आणि त्यासाठी सत्तेचा वापर करायचा. आज त्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. पण ही गरज त्याला पसत नाही. देश पातळीचं सोडा, राज्याचे प्रश्न असतात, तालुक्याचे प्रश्न असतात. या जिल्ह्याचा मी काही वर्ष पालकमंत्री होतो. मी पालकमंत्री होतो त्यावेळी विजयदादा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि आम्ही अनेक वेळेला मार्गामध्ये येत असू. कशासाठी येत असू? त्यावेळी दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्याच्या नंतर संकटग्रस्त लोकांना काम देण्याच्यासाठी आम्ही एकत्र फिरत होतो. 45 लाख लोकांना या राज्यामध्ये दुष्काळातून बाहेर काढण्याच्यासाठी मदत केली. सोलापूर जिल्ह्यामध्ये 5 लाख लोकांना आम्ही लोकांनी त्या काळामध्ये दुष्काळातून बाहेर काढण्याच्यासाठी मदत केली. आज त्याच्यातून सुरुवात काही ठिकाणी आहे. आता सांगितलं गेलं तुमची केळी परदेशात. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.